अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू। नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट। 6 बालकांना वाचवण्यात यश। नागपूरच्या गोधणी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती। 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं। अनेकांना श्वास घेण्यास त्रास। कोचिंग क्लासेसवर कडक निर्बंध आणण्याची तयारी। दिवसाला 5 तासांची मर्यादा। शुल्क वाढीसही लगाम बसवण्याची तयारी। राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ऑनलाईन खत विक्री। पहिल्या टप्प्यात नाशिक, अहिल्यानगर, लातूर आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश। अनुदानित खत ऑनलाईन वितरित होणार। सुट्ट खाद्यतेल विक्री बंदीच्या विरोधात व्यापारी आक्रमक। नाशिकमधील व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। तुकाराम मुंडेंच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार। सोलापूरचा वेळी उद्योग तेलंगणात स्थलांतरित करण्याचा कारखानदारांचा इशारा। वेतनवाढ लागू केल्यास 1 सप्टेंबरपासून विडी कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा। भोर राजगडच्या लोकांचा रास्ता रोको। भोगवली सबस्टेशनच्या कामाला विरोध। प्रस्तावित प्रकल्पाने 116 गावांना फटका बसण्याचा आंदोलकांचा दावा। रायगड जिल्ह्यातल्या गारमाळ धनगरवाडीमध्ये रस्ताच नाही। बाळंतणीसह नवजात बाळाला झोळीतून आणण्याची वेळ। पुण्यात पालिकेच्या विरुद्ध बावधनकर रस्त्यावर उतरले तर स्वखर्चातून खड्डे बुजवण्याचं काम। इतर रस्ते तरी पालिकेने दुरुस्त करावेत अशी मागणी। आज महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक। दुपारी 2 वाजता कॅबिनेटच्या बैठक देखील होणार। तर समन्वय बैठकीनंतर स्नेहभोजनाचाही कार्यक्रम। मुंबईतील महापालिकेच्या गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हालचाली। अमित साटम यांनी बोलावली बैठक। नगरसेवक आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार। अकोल्यामध्ये मुन्ना जाधव नावाच्या तरुणाची हत्या। जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय। 2 जण पोलिसांच्या ताब्यात, 1 मात्र फरार। दुचाकीच्या पीयूसीसाठी 60 रुपये शुल्क तर कारसाठी 180 रुपये अधिक शुल्क आकारल्यास कारवाई। सुधारित शुल्काचे फलक केंद्रांवर दर्शनी भागात लावणं बंधनकारक। पीएनजी उपलब्ध असल्यास घरचा एलपीजी पुरवठा बंद। जिल्हानिहाय यंत्रणा उभारण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। भातावर देखील आता महागाईची धार। तांदळाच्या भावात 11% वाढ। दिवाळीपर्यंत साखर 100 पार जाण्याची शक्यता। तुर्कीची राजधानी अंकाराच्या सीमेवर आगीचं तांडव। अनेक घरं भक्ष्यस्थानी पडण्याची भीती तर सरकार समोर मोठं आव्हान। इटलीमध्ये वादळाचा धुमाकूळ। विमानतळावरची विमानं उडून एकमेकांवर आदळली। वाऱ्याच्या प्रचंड वेगानं मोठं नुकसान। कळमनुरीमध्ये संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य कावड यात्रा। 18 ते 20 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये हजारो जण अनवाणी पायांनी सहभागी। औंढा नागनाथला श्रावणीय सोमवारच्या निमित्तानं भाविकांची अलोट गर्दी। श्रींच्या दर्शनासाठी रांगात तर भीमाशंकर मध्ये देखील भाविकांची रीघ।